भोरवेल्ला तालुका प्रतिनिधी दिनेश मारुती गायकवाड आपणा समक्ष काल दिनांक गुरुवार 4/6/2026 रोजी घडलेली दुर्दैवी घटना आमचे हिरपुडी गाव तालुका राजगड वेल्ला जिल्हा पुणे येथील विद्यमान सरपंच आदर्श सरपंच कोडितकर यांच्या निवासस्थानी अज्ञात इसमांनी रात्री ठीक 9 वाजता या ठिकाणी त्यांची बोलेरो कार आहे, अतिशय कष्टातून अतिशय हिकमतीने त्यांनी ती खरेदी केली आहे। त्या कारवर अज्ञातांनी दगडीचा हल्ला करून भ्याड हल्ला करून या ठिकाणी सरपंच मनोबल खच्ची करण्याचा प्रयत्न केला। हल्ला झाला हा कोणी केला असावा असं तुमचं काय असं आहे? अज्ञात इसम होते, दोघे जण होते, मास्क लावलेले होते, पूर्ण चेहरा पूर्ण झाकलेला होता, त्यामुळे काही समजलेच नाही। गावात आरडाओरडा झाल्यानंतर आम्ही घटनास्थळी आलो। म्हणजे या ठिकाणी रात्री 9 वाजता ही जर असा भ्याड हल्ला आणि एवढा हिमतीने अगदी हल्ला होऊ शकतो। मागेच एक 8 दिवसापूर्वी कोदोडीमध्ये आपल्या हॉटेल जसवडकरांच्या हॉटेलवर असाच भ्याड हल्ला झाला होता। त्याच्यामध्ये त्यांनी गंभीररित्या जखमी झाले आणि याचीच पुनरावृत्ती या ठिकाणी आपल्याला होताना दिसते। चुकून त्यांच्या स्वतःवर हा हल्ला झाला नाही आणि तो भ्याड हल्ला त्यांच्या स्वतःवर होणार होता, त्यांच्यावर होणार होता, पण तो त्यांच्या गाडीवर झाला। ही खूप भयानक गोष्ट आहे, ही खूप लाजिरवाणी गोष्ट आहे। राजगड तालुक्याला ही दूषित आणि कलुषित करणारी गोष्ट आहे। तर यावर तुमची काय? माझ्यासारख्याच एका प्रतिष्ठित पदावर असलेल्या व्यक्तीवर असे हल्ले होत असतील तर सर्वसामान्य लोकांचं काय? म्हणजे पहा, प्रथम नागरिक पदावर असलेल्या सरपंचावर जर हा साल होत असेल तर वेल्हे तालुक्यातील सामान्य जनता, आमची शेतकरी कुटुंबीय, आमची 5-5, 10-10 किलोमीटरवर कॉलेजवर जाणारी विद्यार्थी विद्यार्थिनी यांची काय अवस्था होणार असेल। आणि हा जर प्रकार त्या ठिकाणी राहिला तर भविष्यामध्ये खूप अराजकता माजेल, खूप स्तोम माजेल। बाहेरून येणाऱ्या मंडळींचा हा भ्याड हल्ला याची पुनरावृत्ती वारंवार इतर तालुक्यातील इतर गावांमध्ये होऊ नये यासाठी प्रशासन, पोलीस प्रशासन आणि आपल्या सरकार दरबारी आपण काय मेसेज द्याल? आपण सरकार होता प्रश्न होता तर काय मेसेज द्याल? पोलीस प्रशासनाला एक विनंती आहे, अशा गोष्टी थांबल्या पाहिजेत। त्यासाठी आपण कठोर पावले उचलून संबंधितावर कारवाई करण्याची जरूरत आहे, एवढंच सांगू इच्छितो। तर या ठिकाणी त्यांच्या शब्दांना मी दुजोरा देत असताना सांगेन, गुप्तचर संघटना वेल्हे पोलीस स्टेशनची याने सतर्क होणं आणि सजग होणं गरजेचं आहे। आणि या ठिकाणी त्याचबरोबर सरकारची जी आपली स्वयंसेवक संघटना आहे, पोलीस मित्र संघटना आहे, यांनी जागरूकता होणे गरजेचं आहे। गस्त वाढणं गरजेचं आहे, पेट्रोलिंग वाढणं गरजेचं आहे। आणि यानंतर 9च्या नंतर होणाऱ्या अनोळखी इस्मांचं, अनोळखी गाड्यांचं या ठिकाणी गस्त होऊन या ठिकाणी त्यांना जायबंद घालणं, त्यांच्यावर अंकुश ठेवणं पोलीस प्रशासन, पोलीस मित्र संघटना, पोलीस पाटील संघटना यांनी एकत्र येऊन सगळ्या गोष्टींचं निकाल लावणं गरजेचं आहे। गुप्तचर संघटना या ठिकाणी सक्रिय होणं गरजेचं आहे। दिवसभरामध्ये तुम्ही गुप्तचर संघटना या ठिकाणी सक्रिय होणं गरजेचं आहे असं मी या ठिकाणी सांगेल। पुन्हा एकदा सत्यवार्ता न्यूज संपादक नीलम पवार यांच्या माध्यमातून भोरवेल्ला तालुका प्रतिनिधी दिनेश गायकवाड आपल्या समक्ष ही कैफियत मांडतो। पोलीस प्रशासन, सरकार दरबारी असं जर सरपंचावर प्रथम नागरिकावर असे हल्ले होत असतील तर सामान्यांची व्यथा आणि कथा वेगळीच असेल। या ठिकाणी हाच मी संदेश पोलीस प्रशासन, पोलीस मित्र संघटना, पोलीस पाटील या प्रत्येक गावच्या यांना सूचित करतो आणि गावचे सरपंच, पोलीस पाटील, तंटमुक्त अध्यक्ष, त्याचप्रमाणे पोलीस मित्र संघटना आणि पोलिसांनी, पोलीस प्रशासनाची खबरदारी घ्यावी आणि गावामध्ये सजगता, कायदा सुव्यवस्था कशी नांदेल आणि भ्याड हल्ले कसे थांबवले जातील आणि आपल्या गावच्या उच्चपदस्थ त्याबरोबर सामान्य नागरिक, त्यामुळे विद्यार्थी कसं संरक्षण होईल यासाठी सजगता बाळगावी या ठिकाणी सांगतो आणि थांबतो। धन्यवाद।